हर हर महादेव. महादेवाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आज या चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर तुमचं स्वागत आणि जर नेहमीच पाहणारे असाल तर मनापासून आभार. श्रावण महिना लवकरच सुरू होत आहे. त्यानिमित्ताने श्रावण महिन्यासंबंधित छोट्यातल्या छोट्या गोष्टींची माहिती अगदी अभ्यासपूर्वक आणि विविध व्हिडिओंच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. चला तर आजच्या या भक्तिपूर्ण आणि आध्यात्मिक प्रवासात जाणून घेऊया बेलपत्राचं अद्भुत महत्त्व. श्रावण महिन्यात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणं हे खूप विशेष मानलं जातं. बेलाचे पान, ज्याला आपण बिल्वपत्र किंवा बेलपत्र म्हणतो, हिंदू धर्मात विशेषतः भगवान शंकराच्या पूजेमध्ये फार पवित्र मानले जाते. श्रावण महिना हा भगवान शिवाला समर्पित असल्याने या काळात बेलपत्र अर्पण करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. असे मानले जाते की बेलपत्र अर्पण केल्याने पापांचा नाश होतो. भगवान शंकर अत्यंत लवकर प्रसन्न होतात. हे पान त्रिदेवांचे प्रतीक मानले जाते, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्यास मानसिक शांती व मनोकामना पूर्ती होते. स्कंद पुराणात आणि शिवपुराणात सुद्धा बेलपत्राचे खूप महत्त्व सांगितलेले आहे. स्कंद पुराण हे एक प्रमुख पुराण असून यामध्ये भगवान शंकराची महिमा खूप विस्ताराने सांगितली आहे. त्यात बेलपत्राचे महत्त्व स्पष्ट करताना असे म्हटले आहे की बिल्व दर्शनात पाप स्पर्शनात पाप नश्यती, अर्घेन पूजनात पाप बिल्वपत्र शिवप्रिय. या श्लोकाचा अर्थ असा आहे, बेलपत्र पाहिल्यावरच पापांचा नाश होतो, ते स्पर्श केल्यावर पाप दूर होते, ते अर्पण केल्यावर पुण्य प्राप्त होते. बेलपत्र हे भगवान शिवाचे अत्यंत प्रिय आहे. स्कंद पुराणात असेही सांगितले आहे की बिल्ववृक्षाचा प्रत्येक भाग पवित्र आहे. मूळ, खोड, पान, फळ सगळे. बेलपत्र अर्पण केल्याने कोट्यावधी यज्ञांचे फळ मिळते. बेलपत्र शिवलिंगावर अर्पण केल्यास 7 जन्माचे पाप क्षमाच होतात. बेलवृक्षाची सेवा केल्याने तीर्थस्नानाचे पुण्य मिळते. बिल्ववृक्षाखाली बसून जप किंवा ध्यान केल्यास शिव साक्षात्काराची अनुभूती येते. त्याचबरोबर शिवपुराणात असे नमूद केले आहे की त्रिदल त्रिगुणाकार त्रिनेत्र त्रयायुध त्रिजन्म पाप संहार बिल्वपत्र शिवार्पणम. या श्लोकाचा अर्थ असा आहे की बेलपत्रात 3 दल म्हणजे 3 पाने असतात, जी सत्व, रज, तम या त्रिगुणांचे प्रतीक आहेत. भगवान शंकराचे 3 नेत्र म्हणजे त्रिनेत्र, त्रिशूल, डमरू, कृपान यासारखी 3 आयुधे यांचे प्रतीक आहेत. हे बेलपत्र भगवान शंकराला अर्पण केल्यास भक्ताचे 3 जन्माचे पाप नष्ट होतात. शिवपुराणानुसार बेलवृक्षाचे महत्त्व असे सांगितले आहे की बेलवृक्षाचे एक एक पानही शंकरासाठी पूज्य आहे. बेलपत्र शुद्ध असावे आणि त्याची मध्यरेषा तुटलेली नसावी, हे विशेष सांगितले गेले आहे. बेलपत्र अर्पण केल्याने शांती, आरोग्य आणि समृद्धी लाभते. बेलाच्या झाडाजवळ राहणाऱ्यालाही मोक्षप्राप्तीचे साधन प्राप्त होते, असे शिवपुराणात म्हटले आहे. बेलपत्र मुख्यतः 3 पानांचा समूह असतो, पण त्यातही काही प्रकार आहेत. पहिला प्रकार त्रिपत्री बेलपत्र. हा सर्वसामान्य आणि सर्वात पवित्र मानला जातो. शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी हेच योग्य मानले जाते. दुसरा प्रकार एकपत्री बेलपत्र. हा क्वचित आढळतो, परंतु धार्मिकदृष्ट्या कमी प्रभावी मानला जातो. तिसरा प्रकार पंचपत्री बेलपत्र. हा पंचमुखी शिवाचे प्रतीक मानले जाते, खूप दुर्मिळ असते आणि विशेष पूजांमध्ये वापरले जाते. चौथा प्रकार गोल पान असलेले बेलपत्र. याचं पान थोडंसं गोलसर दिसतं, हे आयुर्वेदिक वापरासाठी उपयोगी मानले जाते. पाचवा प्रकार लांबट पान असलेले बेलपत्र. काही ठिकाणी पानांची रचना लांबट असते, ती विशिष्ट प्रकारच्या झाडांवर आढळते. बेलपत्र महादेवाला वाहताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की बेलपत्र नेहमी स्वच्छ, ताजं आणि टोक असलेलं असावं. त्यावरील मध्यरेषा तुटलेली नसावी. त्यावर मनापासून ओंकार, ओम लिहून अर्पण केल्यास अधिक पुण्य मिळते. तर मंडळी, बेलपत्राबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नव्या विचारसंपन्न व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हर हर महादेव म्हणत राहा. धन्यवाद.